हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप गाईज आता आम्ही चाललोय सोलापूरला परत एकदा फिरायला. आता फायनली बोट संपल्यात. आता बघू लॉंग सुट्टी आहे का काय, बघा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बाय बाय. डॅडी आणि आयुष सोडायला आले तर दीदी, वहिनी, वेदू, आत्या, रुही पण आली होती इकडे. आता आम्ही परत चाललोय सोलापूरला. हे रुही, ए रुही, लकी यांचे दोन, ह्या दोघींचे, माझ्या दोन्ही भाच्या गाईज. रुही बघितलं असेल, लय आयंटिक कार्टून आहे. मागे बिगे गाईज बसली बघा कशी, त्यांच्यामुळे कशी ऍडजस्टमेंट गाईज. अजून एक रिक्षा भरून आत्या, वहिनी आणि राजवीर येतं. आता आम्ही चाललोय गाईज. गाईज प्रॉपर ठाण्यामध्ये आहेत आणि नवरात्र चालू आहे म्हणून एवढं छान डेकोरेशन असं केलेलं आहे. नवरात्रोत्सव चालू आहे. आज सेकंड लास्ट डे. किती गर्दी आहे गाईज. नाही हमची तलाव पाहिजे फेमस स्पॉट. गाईज आता आलेलो आहे इथं, थांबलोय. आत्या बित्या येत आहे. ते बघा वेदू गंभीर आहे, बसलो होता. गाईज ही एवढीशी आणि बॅग केवढी मोठी आणि भरली आहे पण गाईज लय मजबूत. आणि हे पण वेदूनी पण खूप काय भरून आणलंय. आम्ही तेवढं आमच्या दोघींचे कपडे एका बॅग मध्ये आलेत आणि ह्याच्यात खूप काय भरून आणलंय वेदूनी पण. हा आणि हा आमचा बा, हे राणू. आम्ही चाललोय तर सोलापूरला. कुठे चाललोय आपण? वा वा, बघितला आफ्टर लॉंग टाइम आमचा बाळ भेटला. कसं वाटतंय वेदू? एक्झाम संपली, रिझल्ट आला, पास झालो. चलो बाय. रे आहे अजून बॅग किती पकडल्यात बघा काही. स्टेशनवर आलोय आता बॅग पकडत. वेदू कसं वाटतंय? गाईज बॅगचा खूप स्ट्रगल आहे बघा. चाललेत मला आम्ही 7 माणसं आहेत, आम्ही 7 जण आहेत आणि 9 बॅग आहेत गाईज. बघा लिटरली. कुठं चाललंय वेदू? कुठं चाललोय? आणि 9 बॅगा घेऊन फिरायला. काश्मीर बिश्मीर असतं तर ठीक होतं, सोलापूरला झालं पण 9 बॅगा गाईज. आता आम्ही चाललोय. ट्रेन लेट आहे नाही का? चाललोय बघायला काय खाऊ भेटतोय. गर्दी दुसरी ट्रेन आली, आय थिंक साऊथला चालली. बघू किती टाइम लागतोय आता काही सांगता येत नाही. 11:40ची ट्रेन दाखवते, CST वरून सुटली आहे. 9 मिनिट आहे एक्झॅक्ट ट्रेन आहे. हां टाईमचा खूप लोचा आहे. बघूया काय होतंय. कधी येणार नाही म्हणून आम्ही रेकॉर्ड करतो. मुवमेंट नाही गाईज, मेमरीज क्रिएट करतो. गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. सेटलमेंट चालली आहे लगेचची. ॲडजस्टमेंट चालली. वहिनी गाईज, बघा वहिनी माझी.
एक वहिनी सोलापूरला राहते, एक वहिनी इकडे राहते. एक वहिनी आम्हाला, एक वहिनी तिकडे. हा राजवीर आहे. म्हणजे रायकर रानूबाई राणू गाईज एवढा खतरनाक एक्सप्रेशन होतं माझ्या भाचीचं, लय खतरनाक. आणि आत्या गाईज चाललंय आता भाई बाय बाय ठाणे. गाईज आता निघालोय, तिकडे दिसणार नाही गाईज, लक्ष देऊ नका. आता नाईट आहे गाईज, खूप गाईज 2 जण एक्स्ट्रा झालेत आम्ही. आणि TC सदर फाईन मारून गेलेला आहे. तो सांगतो 400, माझ्या ते 200 एकेचे आर्ग्युमेंट काही 400 रुपये 2. आत्याने सांगितलं त्याला फ्रूटवाली काय बोलले का TCचं पण आखरी इथं बसलेलं असलं ना, नेमकीच गेलेलं पण तसंच झालं ना, आता पण तसंच झालं. भाई काय देवा तू पण साथ देत नाही टाइमाला. आत्या दाखव ना. ही गाईच आत्या ते TCला 200 घेतात, तू बोलतो कुठे 400 घेऊन चाललाय. आणि आता हे सगळे बसलेत गाईज, रील्सचं डिस्कशन चाललंय कुठची रील्स काढायची. गाईज आता आमचे रील्स काढून झालेले आहेत, लई फनी रील्स काढल्यात. जाऊन इंस्टाग्रामवर नक्की बघा, खूप फनी येईल. म्हणजे खूप एन्जॉय केलाय. आणि कझिन्स असतं तर अजून धिंगाणा असतं यार, पण त्यांची एक्झाम चालू आहे सदर काही करू शकत नाही. लिटरली खूप मजा आली असते कझिन्सला. वहिनी बसले. आणि राणू लय अँटिक आहे, बोलणार नाही. रील्स काढायला बाई लय अँटिक, नाचायला आहे. हे बघा सगळे बसलेत. वेदू बिचारी खूप थकवलं गाईज 1-2 टेक मध्ये, आणि मी तर 4-5 टेक मध्ये किती खेळते. हा ना, आता काय खेळणार आहे? लुडोचा प्लॅन आहे गाईज. लुडो स्टोरेज फुल सांगतोय हा माणूस फोन मध्ये. आता दीदीच्या फोन मध्ये माझ्या याच्यावर डाउनलोड आहे, पण मला ब्लॉग काढायचं. माझ्यापाशी फोन होता, पण ही आमची रानू मागते म्हणून नाही. सगळ्यापाशी आता थांबा, लेस पार्टी पण चालू आहे गाईज. गाईज आता लुडो चालू करण्यात येते. चौघच खेळत आहे, वहिनी नाही खेळत. वहिनी गाणं ऐकते. माझी भाची एक गँगस्टर सिंगर आहे, चालू झालंय त्याच्यावर. माझंच टर्न आहे गाईज. 4च पडले, नशिबले फुटके. लुडो खेळतोय. हे तुझं ठरले म्हणून माझा टर्न आहे. आम्ही लुडो खेळतोय. रात्रीचे 12:15 झालेत आणि आम्ही लुडो खेळतोय. आम्हाला लाज नाही वाटत. राजवीरनं उडवलं. आम्ही आत्याचं किरण झोपायला बघा काही कशी भूतासारखे झोपायला. हे वहिनी सांगते मला झोप येणार नाही. हे ब्लूटूथ लावले. आत्या झोपली आहे. लगेच गाईज, लगेचचा सवाल आहे. चोरून नेला का झाला कल्याण. हे बघा झोपायला. वेदू गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. 5:30 वाजलेले आहेत आणि कुरुडवाडीला उतरलेलो आहे. गुड मॉर्निंग फायनली झाली आहे. आता कुरुडवाडीवरून जामगावला जाणार आहे. आणि ते बघा सगळे चालतेत बॅग्स घेऊन. हे बघा किती राणू तर बाहेर नॉन मॅट्रिक आहे. स्वतःची बॅग स्वतःने उचलली आहे राणूने. वेदू पण शूट करते. आता आम्ही पण निघाले बाई. आता प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आहे. आता जायचंय, काय माहिती कशाने जायचं ते काही कन्फर्म नाही आहे. ट्रेन थांबली. ह्याच ट्रेनने आता उतरलोय जस्ट. चलो आता इथं बससाठी थांबलेलो आहे. जेव्हा सगळ्यांचे तोंड बघायचे लागते.
कारण की काही वहिनी झोपली नाही. वहिनी झोपलीच नाही बघा. ज्याचा लकेज आहे तो मजेत आहे. हे मला वाढायला लागले. राणू रानू हाय बोल दे. आणि जे तुझे ते राशीला आमचा हे बघा काही जुलै परिस्थिती गंभीर आहे. बॅगा ओढून ओढून येते. हात दुखायला लागले आमच्या. आता बस झालं. बघूया आता बस येणार आहे का. मनुगड आहे ना. आता मी बस मध्ये बसलेलो आहे. गाईस आमचं नशीब खूप छान होतं की आम्ही एसीच्या बसमध्ये बसलोय. इतकं थंडीचं आम्ही एसीच्या बसलोय. सगळं बसलेत मस्त. गर्दीत चढून ना कसे कसे हे बघा बॅग कसे कसे ठेवलेत गाईत. आमचं आम्हाला माहित. आता जाणारे इथं आलेलो आहे. जांभूळ घ्यायला आले. प्रॉपर विलेज वाली फिलिंग आणि गुड मॉर्निंग खूपच भारी झाले इथं. खूप हे बघा वेदू गुड मॉर्निंग. बॅगचे हे चालू येता येता चप्पल पण तुटली. हे टाकून चालल्यात मला पुढे. मी येते अजून लगेच ओढत ओढत. वेदू गाईज आता आलेलो इथं घरी. सगळं बघा पूर्ण बसले इथं. साफसफाई चालू. गाईज कोणच राहत नाही. मी खूप धूळ आहे. बघा अख्खी खूप घाण झालंय. तर आता झाडू मारते सगळं. वेदू कसं वाटतंय. रानूने ना भुतिया डॉल घेतले. चेहरा बघा केस टकली. माझ्या भाचीचा लकेज बघा पूर्ण भरून बाबा. शॅम्पू बिंपू आणि एका लकेज मध्ये आम्ही दोघींचे कपडे ठेवले. आणि हिने शॅम्पू ज्वेलरी बघा ऑइल बिल सगळं किती काय काय भरून आणलंय. परत हे रोज आंघोळीचे हे काय आहे. रबरचं कलेक्शन आणलंय. अय्यो हे बघा इथे स्पीकर आहे. इथे माझे रबरचे पिन आहे. गाईज भाचीला माझी एस्थेटिक आहे. ते दुसरे कपडे. मग आमच्या दोघींचं त्याच्यात एवढूसा माणूस राणू माझी भाची हिचं एवढं सामान आणलं. ही रानूची किट आहे. आजारी नाही तरी 2 औषध आहेत. हे बघा ब्लँकेट बिंकेट कपडे घेतलेत गाईज राणूने. किती तुझीच आहेत. हो का ही माझी साडी आहे. हे सुद्धा साडी बिडी आणली गाईज. फुल तयारीला आहे. हे राणूचं कपडे. एवढं मोठं माझं ड्रेस अजून ब्लँकेट. एवढं काय काय भरून आणलंय रे. मी फक्त बडा धमाका. काहीच खतरनाक आहे. मम्मीला दाखवायला तर ठेवलं म्हणजे माग. कोणी आणलं ते. हा कोणी म्हणू वाटते. रेडीमेड साडी आहे. हिला साडीची पडली. आंघोळ करायची नाही पडली. साडीची पडली. यार रेडीमेड साडी इंटी गिंटी. गाईस माझी चुकी नाही. मला ते बोलले वेदू साडी घेऊन ये साडी घेऊन ये. अरे पण ते गावात सांगितलं होतं वाघबिळा. तू कुठं सोळा भरला आणले. की तू ना आमच्या घरी उद्याच्याला ये. आणि म्हणून मला फोन सुद्धा केला नाही. मी आलेच. मीच शूट नाही केलं. मलाच बरं नव्हतं वाटत. हे बघा साडीवरून डिस्कशन चाललंय गाईज. हे कपडे कोणी आणले. साडी मी विकून साडी गाईज गाईज हमला बोल साडीवरून. रानू सांग गाईज. आत्या मनवात्यांनी मला गिफ्ट दिलंय. सांग गाईजला. थांब जरा. आम्ही सदा मीटिंग मध्ये आहेत. सर्व शॅम्पू मीच घेतो रानूचे. यो एक अयो झाले. राजवीरने 7 करोड वसूल केले वेदूवरून. दिला दणकवलाय वेदूला. रानू गाईजला सांग गाईज मनवात्यांनी कपडे दिले मला नवीन नवीन. गाईस मला रानूची लाईट कमी पडते आहे का.
काही सकाळपासून झोपलो होतो, आलोय तेव्हापासून हे बघा सगळ्यांच्या मुली काय नाही, कोणाला कुठं तर नाही गेलो, काय नाही, मस्त झोपा काढल्यात दिवसभर. राणूनी पण राणू गाईज आत्या 10 वाजल्यापासून झोपले आणि आता 3 वाजले, 3 का 4 वाजलेत आणि आता उठले. तर नाही केला मी जेवण करून झोपले, इथं ते पण नाही केलं आणि लिटरली काही जाम झोप येत होती आणि त्या ट्रेन मध्ये झोपायला सांगितलं नाही. लाईट ये जा करत होती सारखी. लाईटने तर आधा डोका खाल्लाय, येते जाते ती झोप येते जाते. एकदा गेलती तर इतका घाम आलता लाईट गेली होती. हा ना, लाईट जाते येते झोपच आणि येते. ते सुद्धा गरमी असतं. आपल्या वाघबिलला पण जसं 7 दिवस सप्ताह असतो तसं इथं पण यांच्या इथं पण सोलापूर, इथं कुरुड जामगावला, तर इथं पण असं हे आहे. तर इथं पण आज आम्ही जेवायला चाललोय. कसलं काही सोडायचं नाही, काही सगळं हे करायचं नाही का, काही सोडायचं नाही. राणू पण चालले आमच्या बरोबर, जेवायला चाललंय. काय बोलतील शरम पण वाटत नाही. जेवायला बसलोय वेदू आणि मी चाललोय लिटरली गाईज आता जेवण करून उठलोय आणि पाय पण नाही पडलोय आम्ही दोघी, एवढ्या खतरनाक आहे. डायरेक्ट जेवायला गेलोय. चांगलं होतं ना, का टेस्ट होतं जेवायला, पण थोडे तिखट होतं. इट्स ओके. जेवून आता घरी चाललोय. कसलं काय सोडायचं नाही आता डिसाईड केलंय माझ्या भाचीने आणि मी. चाललोय आता घरी. वेदी थांबली बघा घरी. आता इथं जवळच इथं पण सप्ताह आहे. घराच्या इथं जवळच सप्ताह बसलाय, कीर्तन चालू आहे आणि इथं आता वॉक करते. आता तिकडं बसले कीर्तनाला आणि आमचं बघा इथं वॉक चाललंय टेरिसवर. हे बघा सगळे वॉक करते. जेवण झालंय आता. राणू बघा, राणू अय्यो मी खूप मोठी डायटिंग करते मनोहत्या बरोबर. गाईज माझी डायटिंग तुम्हाला वाटते? मनोहत्याला डायटिंग करायला गाईज आपल्याकडे तरी गरम होतोय आणि इथं गरमच होत नाही, मस्त थंडावा आहे. मनोहत्याला बोलले की तुम्हाला ना आट्याचे मोमोज येते. मनोहत्या बोलते अनहेल्दी मैद्याचे मोमोज खाऊया. हा गाईज गव्हाचे मोमोज घालणार आहे. गाईज मस्त थंडावा आहे इथं, गावाला लय भारी वाटतंय.